बघा, सॉलिड स्टेट, जनरली सॉलिड स्टेट कंपोनंटचे दोन टाईप पडतात. कोणते कोणते आपण बघितलेलं? कोणते? एक पडतो अमॉर्फस सॉलिड, बरोबर आहे, आणि एक पडतो रे क्रिस्टलाइन सॉलिड. दोन्हीमध्ये काय फरक आहे? क्रिस्टलाइन आणि दुसरा कोणता आहे? अमॉर्फस सॉलिड. दोन्हीमध्ये डिफरन्स जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणताही क्रिस्टलाइन कंपोनंट मधली कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट असते, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट जी असते ती सिस्टमॅटिक आणि पिरियडिक असते. म्हणजे काय? एका खाली एक मॉलिक्यूल सिस्टमॅटिकली अरेंज असतात. आणि अमॉर्फस कंपोनंटची जी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे ती रॅन्डम असते. म्हणजे जनरली जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील किंवा ॲटम असतील किंवा आयन असतील त्यांची जी अरेंजमेंट आहे ती रॅन्डम असते, एका खाली एक सिस्टमॅटिक किंवा पिरियडिक नसते. हा मेजर डिफरन्स लक्षात ठेवायचा. अरेंजमेंटमुळं क्रिस्टलाइन कंपोनंटचं आणि अमॉर्फस कंपोनंटचं कॅरेक्टरिस्टिक्स, ऍप्लिकेशन्स, बरोबर आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारची रिॲक्टिव्हिटी दोन्हीमध्ये पण चेंज होतो. हा एक मेजर डिफरन्स अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन कंपोनंट मध्ये लक्षात ठेवायचा.